अहो 65 कोटी, लक्षात घ्या, प्रयागराजला 65 कोटी जणांनी महाकुंभच्या वेळा स्नान केलं. त्या 65 कोटीपैकी 65 लाख हे या देशाचे नागरिक नव्हते, ते या धर्माचे नव्हते, ते उर्वरित 100हून अधिक देशातून आले होते. पण एकानं तरी मला हिंदूंच्या रिच्युअल्स मध्ये, हिंदूंच्या पद्धतीमध्ये आम्ही भाग घेतोय म्हणून आम्हाला कोणी इकडे धर्म परिवर्तन केलं पाहिजे आणि तुम्ही हिंदू झालं पाहिजे, अशी एक तरी तक्रार 65 लाख लोकांकडनं आली का? मग इकडे 8-9 टीम लीडर्स त्या बीपीओ, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग IT कंपनीत मुस्लिम आहेत. त्यांनी काय थैमान घातलंय बघा. आणि हे वाद मी त्याच्यावरच्या केसेस पाहिल्या तेव्हा मला काय आठवलं, मला आठवली 2022 साली हत्या करण्यात आलेली आमची भगिनी, अभागी भगिनी श्रद्धा वालकर, आफताब पुनावाला मला वाटतं त्याचं नाव होतं. त्यांनी तिला ज्या निर्घृण पद्धतीनं मारलं ते आजही आठवलं तरी अस्वस्थ व्हायला होतं. 2024 साली असंच प्रकरण झालं. उरणला आमची एक अभागी भगिनी होती, यशस्वी शिंदे, रुपाली चंदन शिवे, इक्बाल शेख नावाचा तो तरुण होता, त्यांनी तिला फशी पाडलं. पूनम क्षीरसागर आहे, तिला निजाम खाननी फसवलेलं होतं. आणि सोनम शुक्ला, जिचा साजिब अन्सारीनी यांनी खून केला होता. या सगळ्या अभागी महिलांवर पहिले अत्याचार करण्यात आले आणि नंतर त्यांना ठार मारण्यात आलं. आज तीच परिस्थिती नाशिक मधल्या काही तरुण मुलींवर आली होती आणि ती सुद्धा एका नामांकित IT कंपनीत काम करणाऱ्या.